मुंबईतून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। पतंगाच्या मांजाने गळा चिरल्याने मुंबईतील एका 37 वर्षीय पोलीस हवालदाराचा रविवारी दुपारी मृत्यू झाला। घरी परतत असतानाच पोलीस हवालदारावर काळाने घाला घातला आहे। दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा। वाटेतच पोलीस हवालदाराचा गळा चिरला गेल्याने मृत्यू झाला आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेनं पोलीस हवालदाराच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। कर्तव्य संपवून घरी परतत असताना मांजाने गळा चिरल्याने मुंबईत एका पोलीस हवालदाराचा रविवारी मृत्यू झाला। हे प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। चायनीज मांजामुळे गळा चिरण्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत, मात्र अशा घटनांनंतरही मांजाच्या विक्रीवर बंदी झालेली दिसत नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा चायनीज मांजामुळे एका पोलीस हवालदाराला जीव गमवावा लागला आहे। मिळालेल्या माहितीनुसार समीर सुरेश जाधव असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। वरळी येथील बीडीडी चाळीत कुटुंबासह राहणारे समीर जाधव हे दिंडोशी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून तैनात होते। रविवारी दुपारी समीर काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते। त्याच वेळी वाकोला पुलावरून जात असताना अचानक त्यांच्यासमोर पतंगाचा मांजा आला। मांजापासून वाचण्याच्या प्रयत्नात असतानाच तो त्यांच्या गळ्यात अडकून पडला। त्यामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली। त्यांच्या मानेतून रक्त वाहत असल्याचे पाहून समीरने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात ते बाईकवरून खाली पडले। तिथून जात असलेल्या एका वाहन चालकाने हा प्रकार पाहताच काही अंतरावर गस्तीवर उपस्थित असलेल्या खेरवाडी पोलिसांना याची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। गंभीर जखमी झालेल्या जाधव यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। जाधव यांच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली। ते पोलीस दलात असल्याची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली। समीर जाधव यांच्या निधनाच्या वृत्ताने वरळी बीडीडी चाळीत शोककळा पसरली आहे।